गरम चुलीपाशीच ना बाबांचा आणि परीचा नाश्ता सुरू आहे. बरे हाय लागल बघा. झकास नाश्ता चालू आहे की काय आवडते कांदा चपाती आणि जवसाची चटणी. दुपारच्या जेवणाला काय चालू आहे? काय ना आता थोडं 1-2 चपाती आणि जवसाची चटणी नाश्ता आहे. दुपारच्या दुपार जेवणाला आता काय बाजरीची भाकरी, बाजरी भाकरी, अजून काय भेंडी आणि मसुरीच्या डाळीची नवीन पद्धतीची ना, जसं डाळ कांदा करतो ना डब्यासाठी तसं डाळ कांदा रस्सा करणार आज मी. चपाती अगोदर झालेली होती. भाकरी आवडते पण भाकरी अजून झाली नाही. भाकरी आता टाकलेली आहे. ते असू द्या, परत जेवताना भाकरी खाऊ. नमस्कार. भरपूर दिवस झाला पाऊस न पडल्यामुळं पिकांना आता पाणी द्यायला लागणार आहे. पाणी द्यायला म्हणून सकाळी लवकर मी आलो होतो. 6:30 वाजता आलो होतो मोटर चालू करायला. मोटर चालू केली आणि 2 सारं पेल्यानंतर परत फीज गेली. रात्री जरा पाऊस झाला होता आणि सकाळी पण जरा चिरचिर होती. मग पावसाच्या ह्याच्यात मी काय त्या पेटीजवळ गेलो नाही फीज बसवण्यासाठी. माघारी परत घरी गेलो, आंघोळ केली आणि नाश्ता करून सांगोला थोडं काम होतं. सांगोला जाऊन आता आलो आहे. पावसाचं तर ढगाळ वातावरण आहे पण वारं भरपूर आहे. वाऱ्यामुळे पाऊस येईल का नाही सांगता येत नाही. जाऊन फ्यूज बसवली आणि मोटर चालू केली. पाणी द्यायचं चालू आहे आपलं बघा मकाला. जी कमेंट होती की दादा तुम्ही पाऊस आहे तर सारं कशासाठी सोडले तुम्ही मकाला. तर कसं पाऊस पडला, 8-10 दिवस पाऊस पडला, पेरणी झाली, पीक उगवलं. पण आता 12-13 दिवस होऊन गेले, 15 दिवस झाले पाऊस नाही. आता पाणी देणं गरजेचं आहे आणि पाणी द्यावं लागतं माहिती आहे. त्यासाठी अगोदर सारं सोडून आणि दंड पण सोडलेलं असतात. पाऊस पडला तर ठीकच आहे, नाही पडला तर पाणी द्यावंच लागणार आहे. त्यासाठी सारा आणि दंड करून घ्यावं लागणार तुम्हाला. हे पहा, 4 सारं पिलेत. लाईट गेली. लाईट तर आहे, मला वाटतं फ्यूज गेली असेल. आता जाऊन फ्यूज अजून घालावं लागेल. पेटीमधली फ्यूज गेलेली आहे. नकाशा बघा कसा केला त्याने. एक 2-3 महिने काय पिकं नसल्यामुळे मोटर चालू करायचा काय प्रश्नच नव्हता. ह्याच्याकडे लक्ष आपलं थोडं कमी पडलं. हे फ्यूज लावताना काय जण कसं करतात, आपलं ग्रेस जे असतं गाडीचं ते ग्रेस लावतात. ग्रेसपेक्षा वॅसलिन जे आपण लावतो, वॅसलिन अंगाला जे लावतो आपण फुटतो म्हणून, ते वॅसलिन लावा. काही होत नाही, फ्यूज गरम होत नाही, फ्यूज उडवत नाही. हे माझं थोडं दुर्लक्ष झाल्यामुळं फ्यूज उडवली. आता फ्यूजच खराब केली त्यानं. तरी पण काहीतरी जुगाड करून तर आता ग्रेस आणले, ग्रेस लावून घेतो. बसून मोटर चालू केली. फ्यूज खराबच झाली ती जाऊन नवीन आणून बसवण्यात भरपूर टाईम लागणार. आपल्याकडं सिंगल फ्यूज मोटर आहे, एकच फ्यूज लागते त्याला. दुसऱ्या 2 फ्यूजं चांगल्या फ्यूज आहेत. त्या फ्यूजात लाईट असल्यामुळे मी काय केलं, ते स्टार्टर जे केबल आहे ती त्या फ्यूजमध्ये घालून मोटर तात्पुरती आता चालू केली. 5 वाजेपर्यंत लाईट आहे, 5 वाजेपर्यंत पाजून घ्यायचं आणि नंतर परत मग नवीन फ्यूज आणून बसवून ज्या केबलमध्ये फुल लाईट आहे वायरमध्ये, जी आपली पहिली फ्यूज आहे फ्यूज बसवून घ्यायची. ते सकाळी लवकर पाणी चालू केलं तरी पण चालतं. सिंगल फ्यूजचा फायदा काय आहे, फक्त 8 तास लाईट सोडली जाते आणि 8 तासात ज्याचं जास्त भरणं आहे, क्षेत्र जास्त आहे, त्याचं काय भरणं होत नाही पूर्ण. आणि 8 दिवस असते, 8 दिवसानंतर परत दिवसपाळी रात्रपाळी अशी असते. आता दिवसपाळी आमची आज मंगळवार आहे, बुधवारी 1 दिवस लाईट असते, गुरुवारी परत रात्रपाळी चालू होते. आणि रात्रपाळीला इच्छुकाट्याचं कोण शक्यतो म्हणजे धरायचा अवघड होतं सगळं. आणि कोण येत पण नाहीत, गडी कोण असेल संघ घेऊन यायचं म्हटलं तरी पण कोण यायला तयार होत नाही. आणि सिंगल फ्यूजचं कसं होतं, एका तारामध्ये फुल लाईट असते. ती फुल लाईट 24 तास असते. तुम्ही कधी या मोटर चालू करा, पाणी चालू होते आणि आपलं भरणे जे आहे भरणं उरकते. चला तर पाणी तर चालूच आहे. सकाळी नाश्ता लवकर केला होता, आता 1:30 वाजले. जेवण करून घेऊ आणि रानात बसून जेवायचं एक आनंद वेगळाच असतो. बाजरी भाकरी, ठेचा, कांदा आणि आमटी आणि भात चालू आहे. या जेवायला सगळीजण.
शाळेला जायचं आठवड्यातनं 10 दिवस बरं का. किती वेळा शाळेला सांगे शाळेला किती वेळा आहे? सांगे आता तुम्ही दुकान एवढं महाग कसं काय घेतलं? तुम्हाला म्हणलं होतं जरा दुकान जरा पुढे घ्या म्हणलं होतं तिकडे चौकात 100-200 फूट. तुम्ही 300 फूट दुकान महाग घेऊन टाकलं. हा? आता घेऊया आज तुमच्या मालापासून लोक जाड कसं काय व्हायला लागले? अंडे खाऊन सगळ्या आपला किराणा माल खाऊन लोक जाड व्हायला झाड झाड हे लय लागले. हे खाते या ते लोकांच्या तक्रारी माझ्या यायला लागल्यात. दवाखाने बंद पडायला लागलेत, मेडिकलच लोक चालू ठेवा लागलेत. कसं करायचं मग आता? तुम्ही ना आपण एका नंबरचे माणसात म्हणून जागेवरच मिटून घेऊ आता. बर ठीक आहे. माझं बी ऑपरेशन झालं काल. सासूचा नंबर मला लागला. जवळचे दिसत नाही म्हणून नंबर घातलाय. काल 40 गाड्या अंगावर गेल्यात. नशीब चांगलं साहेबाच. हा फुलाखाली बसलो होतो म्हणून वाचलो. वरनं 40 गाड्या गेल्या 40 गाड्या गेल्या. काल 35 एकर ऊस लावला पत्र्यावर. हा लाईन पिन चुलीला मोटर बसवलं हागंदारीला. स्वर्गातनं पाईपलाईन घेतली, भीतीला होल मारले, शाळातलं पाणी सोडून दिलं. 80 टन ऊस गेलाय माझा बी कारखान्याला. हा. बरं ऊसाची बिलं थटलेत म्हणून इकडे आलो. मागाय आला काल घर बनायला पैसे वाटले मी. काल घर बनायला पैसे वाटलं. काल पोत्याने पैसे वाटले. हा. आता मला खर्चाला नाही म्हणून मी तुमच्याकडे आलो. आणि तुम्हाला बी कुठल्या प्रकारची अडचणी उद्या मला कधी बी फोन करा. माझा नंबर 61 62 67. कधी बी फोन लावा. 24 तास चुलीत असतो चार्जिंग. सकाळीच बायकोचा मार खाऊन आलो. जिल्ह्यात पहिला नंबर आहे माझा. 9 चपात्या खाऊन. 9 चपात्या 9 चपात्या खाऊन. सत्य लाईट कसा पायको होता का दिवसभर पाऊस आल्यामुळे पाऊस पडला. जिथं कमी तिथं आपण आहे. हा. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. ओके मी थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. तुम्ही काय शूटिंग करत होता का? हा. कोणाला? हा, पिणाऱ्या लोकांना परवानगी आहे. परवानगी जी पेत नाही त्याला अटक आहे. आणि पिऊन बायकोचा मार खाला का 15,000 बक्षीस आहे. हा, मग त्याच्यामुळे काय जिथं कमी तिथं आपण आहे. काय टेन्शन घेऊ नका. उद्यापासून ठेवाई बाटल्या ठेवा. हो, या. पाण्याच्या पाण्याच्या. गैरसमज करू नका. हो, या. पेल्याशिवाय डोकं चालत नाही. हा, आणि काम चांगलं होत नाही. येऊ का? येतो मागच्या वर्षी. मोरच्या वर्षी